नंदुरबारमध्येही बीड सारखी घटना घडण्याची प्रशासन वाट पाहत आहे का? न्यायासाठी शेतकऱ्यांचा आमरण उपोषणाचा इशारा। बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील प्रकरण ताजे असताना नंदुरबार जिल्ह्यात त्याची पुनरावृत्ती घडण्याची शक्यता असल्याचे चित्र असून नंदुरबार जिल्ह्यात बीड जिल्ह्यासारखी परिस्थिती आहे। या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सुजलोनमध्ये जमिनी गेलेल्या आदिवासी शेतकऱ्यांनी जीवाचे संरक्षण व्हावे, आदिवासी मागासवर्गीय शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे। नंदुरबार येथील पूर्व पट्ट्यातील जवळपास 700 आदिवासी शेतकरी आणि अनुसूचित जातीच्या वर्ग 2 च्या शेकडो एकर जमिनी सुजलोन त्याची उपकंपनी सर्जन रिअल्टीज यांनी शेतकऱ्यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत नावावर करून घेतले आहेत। गेल्या अनेक वर्षापासून जमिनीवर अवैध पोल टाकले तसेच जमिनीवरून ताण टाकले आहेत। ठराविक शेतकऱ्यांना सोडून अन्य शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आलेला नाही। आपल्या जमिनी आपल्याला परत मिळाव्यात किंवा जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी आदिवासी शेतकऱ्यांनी पवन ऊर्जा जमीन हक्क आदिवासी मागासवर्गीय संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली अनेक वेळा आंदोलन केले, वेळोवेळी प्रशासनाला निवेदन दिले आहे, परंतु याची दखल घेण्यात आली नाही। काही दिवसांनी प्रशासनाला जाग आली आणि याची दखल घेत या प्रकरणात तहसीलदार उपजिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली। तत्कालीन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी सुजलोन कंपनीच्या प्रशासनाला जमिनी खाली करण्याचे आदेश केले, परंतु मुजोर सुजलोन कंपनी आणि तिच्या उपकंपनीच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत जमिनी खाली करण्यास नकार दिल्याने आदिवासी शेतकरी अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत। सुरेश सुतार, संवाद मराठी लाईव्ह, नंदुरबार। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।